आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। देशभरातील कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, तर नाफेड एनसीसीएफला कांद्याचे दर ठरवण्याचा अधिकार नाही। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात बेकायदा बांधकाम पाडण्यात विलंब केल्याने सदानंद कदम यांना मुंबई हायकोर्टाची अनोखी शिक्षा। स्थानिक कोर्टातील बार काउन्सिलला आता एक संगणक आणि एक प्रिंटर देण्याची शिक्षा। भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ, वंचित भाजपची बी टीम नाही ही उत्तरं देऊन थकलो, आम्ही भाजपची बी टीम तर पैसे कुठे आहेत? प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत विचारला सवाल। महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीवाद धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न। 40% हिरवा, 40% भगवा, 40% निळा असे झेंडे घेऊन कोण निघालं होतं? किशोरी पेडणेकरांचा सवाल। माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। मातोश्री निवासानी भेट घेऊन व्यक्त केले आभार। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही। अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी बॅनर। गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं पोलीस महासंचालकांना आदेश। खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड गजामानेची भेट, भेटीमुळे निलेश लंके वादात अडकण्याची शक्यता। ज्यांनी लोकसभेला मदत केली त्यांची भेट घेण्यासाठी निलेश लंके गजामानेला भेटले असतील। निलेश लंकेंवर अमोल मिटकरींची खोचक टीका। गजामानेसोबत झालेली भेट हा केवळ अपघात, मानेची पार्श्वभूमी मला माहीत नव्हती, खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। निलेश लंके नकळत चुकीच्या माणसाच्या घरी गेले, लंकेंनी माफी मागितली, मी देखील माफी मागतो, यावरून आता राजकारण नको, रोहित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांना जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं नाही, मग आता का? माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगेंचं उत्तर। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 10 लाखांची तर चामुंडा कंपनीकडून 25 लाखांची मदत जाहीर। नितीन गडकरींची माहिती। गडकरी पडेट्टीवारांकडून घटनास्थळाची पाहणी।